गावातल्या बायका आल्या होत्या आमच्या घरी. त्यांनीच सगळी कल्पना दिली आम्हाला. मग तर मुद्दा तुमच्या लक्षात आला असेलच. हे बघा सावली मॅडम, मागच्या वेळी तुम्ही सांगितलं म्हणून मी सर्व बायकांना समजून सांगितलं. पण आता त्या एका बाईला भूत लागलं, त्याच्यामुळे आता जंगलाकडे कोणीच जायला तयार नाही. तुमच्याकडे आता हरिनाम सप्ताह आहे ना? हो. तुम्हाला यायचं सगळ्यांना? नाही, आम्ही येणारच आहोत. पण माझा प्रश्न जरा वेगळा होता. आपल्या सगळ्यांचीच देवावर खूप श्रद्धा असते, म्हणूनच आपण आता हरिनाम सप्ताह करतोय. मला सांगा, देव कुठे असतो? हो, देव कुठे नसतो, देव सगळीकडेच असतो की. अगदी बरोबर, देव सगळीकडे असतो. मग तो जंगलातही असेल ना? आणि जर देव जंगलात असेल तर मग तो भूतांना कसं राहू देईल? देव असतो तसा राक्षसी असतोच, मग भूतही असणारच. मग तुमची श्रद्धा कोणावर आहे, देवावर की भूतावर? ज्याची देवावर खरी श्रद्धा असेल तो भूताला कसा घाबरेल? नुसतं बोलणं सोपं आहे. इथं आम्ही राहतो, तुम्ही शहरातून येऊन आम्हाला ज्ञान शिकवू नका. हिम्मत असेल तर जंगलात जा. अरे अहो, थांबा थांबा, जरा गैरसमज करून घेऊ नका तुम्ही. तिचं बोलणं तरी ऐकून घ्या आधी. भूत वगैरे असं काही नसतं हो. मग तेच म्हणतोय मी, भूत वगैरे नसतं ना, मग जा जंगलात. ठीक आहे, मी स्वीकारते तुमचा आभार. जाईन मी जंगलात. सावली, बस खाली. हे बघ, आपण फक्त बोलायला आलोय, काही करायचं नाही असं. अहो, जर आपण ह्यांचं हे आव्हान स्वीकारलं नाही ना, तर ह्या कोणाचाच आपल्यावर विश्वास नाही बसणार. आता फक्त बोलायची नाही, काहीतरी करून दाखवायची वेळ आहे. हे बघा सावली मॅडम, हा आमच्या गावचा प्रश्न आहे. तुम्ही हात पडू नका आणि तुम्ही जंगलाकडे जाऊ नका. नाही, नको. ऐका ऐका ऐका, हे बघा, मला मान्य आहे तुम्हा सगळ्यांना माझी खूप काळजी वाटते, म्हणून तुम्ही मला जंगलात नाही जाऊ देता. पण मग आपण एक काम करूयात, तुम्ही सगळेच चला माझ्यासोबत. नाही म्हणजे बघायला हवं ना ते भूत कसं दिसतं, सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायला हवा. चला माझ्यासोबत. इथे बघा, आता निघायला हवं. हो. छे, अजून कशी आले नाहीत? केव्हाचे गेले दोघं? अहो सरपंच, ते परत येतील ना सुखरूप? नका वाट बघू, एवढ्या रात्री येत नसतात, सकाळी सापडतील. तू गप्पा बस रे, तुझ्यामुळे सगळं घडलंय. हाय का? मी फक्त सांगायला गेलो तर. आले. मौली, तुम्ही ठीक आहेत ना? तुम्ही सुखरूप आहात ना? म्हणजे काही झालं नाही ना तुम्हाला? आम्हाला सांगा तरी नक्की तिथे काय झालं? हो मॅडम, काय झालं तिकडे जंगलात? सांग. सांगते. तुम्हाला जे दिसलं ना ते भूतच होतं, आणि तुम्ही आता भूताला डिवचलंय.
आणि भूत जंगल सोडून गावात आलं ना तर त्याला जबाबदार तुम्ही आहेत. अरे सदाशिवा, अरे असं काहीतरी बोलू नकोस. आणि बरं, ते भूत कशाला येतील रे गावात? कशाला म्हणजे? भूत काही करू शकतं. भूत जंगलात आहे तोवर ठीक आहे, आणि जर एकदा का गावात आलं तर अख्ख्या गावाचा सत्यानाश. अहो एक मिनिट, हे बघा असं काही नाही होणार. कशाला घाबरवता तुम्ही? काही नाही होणार, भूत वगैरे काही येत नसतं. काय सत्यानाश वगैरे काही होत नसतं. हो सारंग सर, तुम्ही जा. तुम्ही नका थांबू इकडे. अहो पण बिन काय नाही, तुम्ही यात काही लक्ष घालू नका. आमचं आम्ही बघून घेऊ. काय मंडळी, तुम्ही जा. ठीक आहे सरपंच साहेब, जर सगळ्यांची हीच इच्छा असेल तर मग काही नाही करू शकत. ठीक आहे सारंग साहेब, गावकऱ्यांच्या इच्छेपुढे काही बोलता येत नाही. असू द्या माऊली, घेतो आम्ही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चल